लपंडाव. प्रेक्षकांनो, मालिका दिवसेंदिवस आपले सगळे कच्चे चिठ्ठे खोलत आता चाललेली आहे आणि त्याच्यातच आपण पाहिले की आता एक वेगवेगळे सस्पेन्स आता मालिकेमध्ये येत चाललेले आहेत. मुळातच आता मात्र सस्पेन्सची पहिली गोष्ट आपल्याला दिसलेली आहे की ही जी मावशी घरामध्ये आलेली आहे ती मुळातच मावशी नाहीच आहे, तर ती आता मनस्विनीची आई आहे आणि मनस्विनीच्या पेक्षा दुप्पट तिप्पट कपटी आहे आणि त्या बाईने मनस्विनीचा व्हिडिओ आपल्याकडे ठेवलाय. बरं, आता ज्या वेळेला कान्हा त्या रूममध्ये गेलाय तेव्हा कान्हाच्या हातामध्ये असं काहीतरी लागलंय की ज्यामुळे कान्हाने आता मात्र एक वेगळाच डाव रचलाय आणि त्यानंतर ही आता मावशी बनून आलेली मनस्विनीची आई, त्यानंतर मनस्विनीने त्या आता दरीच्या इकडे केलेला सगळा प्रकार जो आता त्या मावशीच्या व्हिडिओमध्ये कैद झालेला आहे तो सगळा प्रकार आता समोर आणलेला आहे आणि एका झटक्यात समीकरण बदललेत. असं आता सगळं इकडे कान्हाने म्हणजेच कबीरने काय केलेलं आहे, पोलीस स्टेशनला डायरेक्ट कशा पद्धतीने तो व्हिडिओ समोर आणलेला आहे, ज्या व्हिडिओमध्ये लेन्स बदलून मनस्विनी आता इकडे आपल्या बहिणीला ढकलत आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सखीचे डोळे कसे उघडलेत, सगळं सविस्तर प्रेक्षकांनो आपण पाहिलंय की ज्या वेळेला ते गाठोडं सापडलेलं आहे ते गाठोडं आता इकडे सखीच्या रूमच्या बाहेर सापडलंय. पण सखीच्या रूमच्या बाहेर ज्या वेळेला हे गाठोडं सापडलेलं आहे आणि त्याच वेळेला कान्हाने तो आरोप स्वतःवर आणि कान्हाने आपणच ते गाठोडं चोरलंय असं पोलिसांना सांगितलंय. पण इथे आता कान्हाचा एक वेगळाच डाव आहे. फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं की ज्या वेळेला ही मावशी तिकडे आता आलेली असते गाठोड्यामध्ये सगळे दागिने ठेवण्यासाठी, कान्हाने पाहिलंय आणि काय नक्की गौडबंगाला हे त्याला काही कळलेलं नाहीये आणि म्हणूनच कान्हाने मात्र या सगळ्यामध्ये मुद्दामच या दोघींचं बोलणं आता रेकॉर्ड करण्यासाठी बरोबर रीतीने तिच्याच रूममध्ये म्हणजे आता मावशीच्याच रूममध्ये आपला आता रेकॉर्डर ठेवलेला आहे, ज्याची कल्पना मावशीला आहे आणि ज्याची कल्पना मनस्विनीला आहे आणि इथूनच खरा खेळ कान्हाचा सुरू झालाय. कान्हा तर पोलीस स्टेशनला निघून गेलाय. इकडे आपण पाहिलं की या दोघी जणी बोलत आहेत त्यांचे सगळे काळे धंदे. मुळातच आता इकडे मनस्विनीची आई आहे ती मावशी नाहीये आणि या दोघी जणी तेजस्विनीचा इतका राग करायच्या की ती आता तेजस्विनीला कधी आपल्या पायाला पण हात लावू देत नव्हती. हे सगळं जे दोघींचं बोलणं आता रेकॉर्ड झाले. आता ह्या दोघींना जरी माहिती नसलं तरी कान्हाच्या रेकॉर्डरमध्ये हे सगळं बोलणं रेकॉर्ड होत आहे आणि ज्याची कल्पना ह्या दोघींना नाही. आणि त्याच वेळेला शेवटचा डाव म्हणजे इकडे आता स्वतःच तिची आई तिला तो व्हिडिओ दाखवते, जो व्हिडिओ आता इकडे तिने शूट केलेला असतो. इकडे सखीला उत्सुकता, हे कान्हाने काय गिफ्ट दिलं असेल तिला आता या सगळ्यामध्ये कळत नाहीये. पण तिची उत्सुकता वाढली असल्या कारणाने ती आता ते गिफ्ट काढते आणि गिफ्ट काढल्यानंतर जे सत्य तिच्या समोर आले त्यानंतर तिला आता धक्का बसलेला आहे. त्याच्यामध्ये असे काही फोटो, असे काही पुरावे की ज्याच्यामुळे आता एकदा घरामध्ये असलेली ही आता मनस्विनी आहे याच्यावरती विश्वास ठेवावा की काय असं तिला वाटत आहे. बरं, आता हे सगळं होत असताना मग आता इकडे सांगायला लागते मनस्विनी, बोल, तू इथे आलेली आहेस म्हणजे आता साध्या सोप्या कोणत्याही कारणासाठी तू इथे आलेली नसणार आहेस. काय नक्की तुझा हेतू आहे ते मला कळलंच पाहिजे. यावरती ती म्हणते, हेतू काय असणार आहे? मुळातच मी एका फॉरेनरची बॅग पळवली होती. बॅग पळवल्यावरती तिकडून आता जीव घेऊन पळत मी त्या दरीच्या इकडे आले होते. ज्या वेळेला त्या दरीच्या इथे आले ना त्याच वेळेला काय समोर माझी दुसरी लॉटरी लागलेली होती. समोर काय मी पाहत होते तर माझी लाडकी मनस्विनी त्या तेजूचे मात्र आता लेन्स चेंज करत होती आणि लेन्स चेंज करून मात्र आता तिला ढकलत होती दरीमध्ये. हा सगळा आता मी विचार केला काय करू, ती एक लॉटरी आता जरी हातात न गेली तरी दुसरी लॉटरी आता कॅप्चर करायला पाहिजे ना. म्हणूनच त्याच वेळेला काढला मोबाईल आणि केलं ना शूटिंग. बघ हे सगळं, बघ बरोबर झाले का शूटिंग असं म्हटल्यावरती लगेचच ते मनस्विनी तो आता फोन हिसकावून घेते आणि त्यावरती तिची आई तिला सांगायला लागते, काय मला काय समजलेच काय, जर का मी आता इतक्या हुशारीने हा आता व्हिडिओ करू शकते तर आता ह्या व्हिडिओची कॉपी दुसरीकडे सेव्ह करू शकत नाहीये का? तुला काय वाटलं तरी काय, मी आता काही साधी सोपी बाई नाही राहिलेली आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता मनस्विनीच्या पायाखालची जमीन हादरले.
काय बोलायचं, कसं बोलायचं तिला काही कळायला सुद्धा आता मार्ग नाहीये. आणि त्यानंतर ती म्हणते, काय हवंय काय तुला, बोल, एकदाच काय हवं ते घे आणि इथून निघून जा. त्यावरती ती म्हणते, एकदाच, बिलकुल नाहीये, एकदा वगैरे काही नाहीये, मला इकडे कायमचं हवे. त्यावरती ती म्हणते, काय हवे काय तुला, आणि त्यावरती ती सांगते, या प्रॉपर्टीतला 50% हिस्सा. असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते, काय वेड लागले का तुला, ही प्रॉपर्टी सखीच्या नावावरती आहे, अजूनही ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती झालेलीच नाहीये. आणि यावरती ती म्हणते, किती खोटं बोलशील, तुला काय वाटतंय मी या सगळ्यामध्ये मात्र आता काही झालं तरी या गोष्टीवरती विश्वास ठेवेन का, या गोष्टीवरती विश्वास ठेवून मात्र आता तुला मी हे करेन, अजिबात नाही आहे. मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे मला एक गोष्ट तुला सांगायची आहे, सखीची प्रॉपर्टी नावावरती करून घे आणि लगेच माझ्या नावावरती कर, कारण जर का जेलमध्ये गेलीस ना, ना प्रॉपर्टी तुला ना मला, आणि त्यानंतर दोघी जणी आपण जेलमध्ये जाऊ. काय मला काही जास्त शिक्षा नाही होणार आहे, तुलाच आता जास्त मनस्विनी तुला शिक्षा होणार तेजस्विनीचा खून केल्या संदर्भात, आणि मी स्वतः साक्षीदार आहे की मी माफीचा साक्षीदार होऊन जाईन. आता मात्र इकडे मनस्विनी विचार करते, नाही, हिला बाहेर पाठवणं इतकं साधं सोपं सरळ नाही आहे. आणि त्यानंतर मग ती सांगायला लागते, ठीक आहे, मी योग्य वेळ मिळाली की प्रॉपर्टी आता माझ्या ह्याच्यामध्ये नावावरती करून घेईन आणि मग त्यानंतर तुला देईन. यावरती म्हणते, बिलकुल नाही आहे, तुझ्या नावावरती करून मला आता तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही आहे. तू एक काम करायचं आहेस, तू आता करतानाच प्रॉपर्टी अर्धी अर्धी करायची. बरं, हे सगळं झाल्यावरती इकडे विचार करत आहे मनस्विनी, काय करू. आणि त्या मग आता सखीला गोड बोलून तिने आता प्रॉपर्टी पूर्णपणे नावावरती करून घेतलेली आहे. इथे सुद्धा ती आता आपल्या आईसोबत पण डबल गेम खेळते. तिने आता प्रॉपर्टीचे पेपर आईच्या नावावरती करूनच घेतलेले नाही आहेत. बघूया पुढे जे काही होईल ना, त्यानंतर मग आता ठरवता येईल. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती प्रॉपर्टीच्या पेपरवरती मातृदिनाच्या दिवशीच गिफ्ट म्हणून सखीकडून सही घेते आणि ती सखीला सांगायला लागते, म्हणजे आता तू त्या दिवशी हे सगळं करणार होतेस, पण त्या दिवशी या कानामुळे सगळं करायचं राहिलं. बघ, म्हणजे तुझ्या मुलात जर का आता खरंच या सगळ्यामध्ये माझ्या नावावरती सगळी प्रॉपर्टी करायची असेल ना, तरच कर. पण मी हे का सांगतेय, कारण आता हा कान्हा बघितलंस ना, आपल्या घरामध्ये चोरी सुद्धा करायला आला होता आणि चोरी करून त्याचं मन भरलं नाही, पुन्हा प्रॉपर्टी त्याच्या नावावरती करून घेतली तर नाही, म्हणून आता ही प्रॉपर्टी तुझ्या सुरक्षित राहण्यासाठी तू माझ्या नावावरती कर. सखीने आता इकडे आईच्या नावावरती प्रॉपर्टी केलेली आहे. पण प्रेक्षकांनो, हिला आता मनस्विनीला एक गोष्ट माहिती नाहीये, कितीही तिने कारस्थानं केली तरी सत्याचा विजय हा होणारच असतो. आणि त्याच वेळेला मनस्विनी खूप खुश होते. झालं, आता मला नाटक करायची खरंच काही गरज नाही आहे. माझी खरी ओळख जी आता इतके दिवस मी लपवून ठेवलेली आहे ना, ती ओळख समोर आणण्याची वेळ आलेली आहे. आणि ती नंतर आकाशाकडे बघते आणि तेजस्विनी ताई, म्हणजे आता तू सगळी गेलीस ढगात, तुझी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती, तुझ्याच मूर्ख लेकीने ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती केलेली आहे. आता तू बघ, तुझ्या मुलीला एका अन्नाच्या कणासाठी मी कशी तरसवते. ती नाही तुझ्या मुलीला रस्त्यावरती आणून भीक मागायला लावलं ना, तर नाव नाही सांगणार मनस्विनी. असं म्हणत ती आता प्रॉपर्टी सगळी आपल्या नावावरती करून घेतल्यामुळे खुश असते. पण तिला माहीत नाही आहे, जो कान्हा आता पोलीस स्टेशनला गेलेला आहे, त्या कान्हाने सगळा गेम पलटून इकडे आता अचानकपणे कान्हा आता त्या घरामध्ये आलेला बघून मनस्विनी गडबडलेली आहे. आणि तू इथे परत का आलास, माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये विष पेरण्यासाठी? आता तुला यायची काही गरज नाहीये. आणि त्यावरती कान्हा म्हणतो, बिलकुल नाहीये, तुझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये विष पेरण्याचा तर मी विचारच करू शकत नाहीये. जिच्यासाठी मी स्वतः जेलची हवा खायला गेलो, त्या माझ्या बायकोच्या मनामध्ये विष मी का पेरेन? जे काही सत्य आहे ना, तेच मी समोर आणणार आहे. असं म्हटल्यावरती तो आता सांगायला लागतो, त्या दिवशी मी या घरामध्ये आलो होतो ना, तेव्हा मी या बाईला माझ्या त्या बोचक्यामध्ये दागिने टाकताना पाहिले होती आणि तेव्हाच मला संशय आला होता, काहीतरी गडबड आहे. आणि म्हणूनच तुमच्या खोलीमध्ये मी आता रेकॉर्डर लावला होता. ते ऐकल्यावरती मात्र आता इकडे मनस्विनीच्या पायाखालची जमीन हादरते आणि ती सांगायला लागते, काय चाललंय काय, का मला बदनाम करतोयस? म्हणजे आता तू हे सगळं करून सखीच्या मनामध्ये माझ्याविषयी तिरस्कार निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न करत आहेस ना, तो प्रयत्न मात्र आता तुझा काही उपयोगाचा नाहीये. यावरती तो म्हणतो, बिलकुल नाहीये, मला कोणाच्याही मनामध्ये तिरस्कार निर्माण करायचा नाहीये.
जे खरं आहे ना तेच फक्त समोर आणायचं आहे. आणि त्यानंतर या दोघींचा जो रेकॉर्डेड ऑडिओ आहे ते तर आता कान्हाने सगळ्यांच्या समोर आणलंय. कशा प्रकारे मात्र आता या प्रॉपर्टीमध्ये इकडे तिची आजी आई वाटा मागत आहे आणि त्यानंतर या दोघीजणी माय लेकी कशा पद्धतीने तेजस्विनीचा राग करतायत. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने खरा आता मास्टर स्ट्रोक तो ठरतो ज्या वेळेला कान्हा तो व्हिडिओ कान्हा आता पोलिसांना घेऊन आलाय आणि कान्हा आता सांगायला लागतो हाच तो व्हिडिओ, कारण यांचा मोबाईल मी आता घेण्यासाठी काकांना सांगितलं होतं. आता ते रेकॉर्डिंग हातामध्ये देण्यापासून ते आता सगळं सत्य समोर आणेपर्यंत काकांनी कान्हाला मदत केलेली असते. आणि इथेच काकांनी खूप मोठा आता मनस्विनीचा गेम केलेला असतो. तोपर्यंत इकडे आता तो व्हिडिओ सगळ्यांच्या समोर आल्यावरती कशा पद्धतीने लेन्स बदलून मनस्विनीने आपल्याच बहिणीला मारल्याचं हा सगळा जो काही प्रकार केलाय तो कबूल पण केलेला आहे. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने गेम चेंज झालाय. नक्की काय घडणार, कसं घडणार, येणाऱ्या भागात सगळं कळणार.